पालखी सोहळा 2026 या निमित्ताने पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून बंदोबस्ताची पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। पुणे ग्रामीण पोलीस दलाचा जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रात एकूण 6 मानाचे पालखी जे आहे ते जात आहे इथून पंढरपूरला आणि संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी देवस्थान इथून संत ज्ञानेश्वर याची पालखी आमच्याकडे झेंडेवाडी सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एंटर होत आहे आणि त्यातून सासवडला 2 दिवसाचा मुक्काम करून पुढे जेजुरीच्या नंतर वेलाचे नंतर नीरा मार्गे लोणंद सातारा जिल्ह्यात आगमन होत आहे। असा हे साधारण 55 किलोमीटरचा प्रवास जे आहे पुणे ग्रामीण पोलीस दलाचे कार्यक्षेत्रातून होत आहे। तसेच संत तुकाराम महाराज ह्या पालखीचा आगमन पुणे ग्रामीण पोलीस दलाचा कार्यक्षेत्र जे आहे त्याच्यात कुंजीरवाडी उर्ली कांचन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये होत आहे। त्याचे नंतर यवत, वरवंड, उंडवडी, बारामती, सणसर, इंदापूर आणि सराटी आणि पुढे अकलूज ला सोलापूर जिल्ह्यात जे आहे ते पालखी सोहळा जात आहे पंढरपूर जाण्यासाठी। ह्या रूट आमच्याकडे 160 किलोमीटर पेक्षा जास्त रूट आहे। ह्या दोघे पालखी सोहळ्यासाठी जे बंदोबस्त आहे ते नेमण्यात आलेला आहे। दोघे पालखी बरोबर पोलीस दलाचे सिनियर अधिकारी राहणार आहात। दोघे रूटवर एक ॲडिशनल एसपी रँकचे ऑफिसर जे आहे ते देखरेख अधिकारी म्हणून काम करणार आहे। पालखी सोहळ्याबरोबर एक एसडीपीओ रँकचा ऑफिसर, त्याचे बरोबर इतर अधिकारी, SRPFचे जवान, QRT, त्याचे बरोबर निर्भय पथक अशा टीम्स प्रत्येका पालखी बरोबर देण्यात आलेल्या आहेत। प्रत्येका पालखी बरोबर दोघे पालखी रूट जे आहे दोघे पालखी रूटवर आमचे फिरते पोलीस मदत केंद्र असणार आहे। याच्यात अधिकारी, तपासी अंमलदार सुद्धा राहणार आहे, कारण काही वेळी मिसिंगची कंप्लेंट, काही चोरीची कंप्लेंट आल्यानंतर त्याच ठिकाणी त्याची जे तक्रार नोंदवण्याचा ची सोय करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर प्रत्येका पालखी रूटवर मुक्कामाच्या ठिकाणी आणि विसाव्याच्या ठिकाणी बंदोबस्त योग्य पद्धतीने लावून तिथे जे गर्दी नियंत्रण आहे, विशेष करून रांग व्यवस्था जे आहे ज्याचे एंट्री पॉइंट आणि एक्झिट पॉइंट वेगवेगळे असले पाहिजे असले प्रकारचा नियोजन करण्यात आलेला आहे। या रूटवर कुठेही रोड इंजिनिअरिंगचे जे काही प्रॉब्लेम्स होते, जेव्हा इतर काही समस्या होत्या, फॉर एक्झाम्पल वन विभागाशी रिलेटेड आहे, MSCBशी रिलेटेड आहे, BSNLशी रिलेटेड आहे, तर असे प्रत्येका विभागाबरोबर जे आहे ते पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे आणि ते जी समस्या त्या ठिकाणची आहे त्याचं निराकरण करण्यासाठी समाधानक पद्धतीने कार्य करण्यात आलेले आहेत। या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यावर 3 रिंगण, एक पहिला काठेवाडी, दुसरा बेलवंडी आणि तिसरा इंदापूर या ठिकाणी 3 गोल रिंगण जे आहे ते आयोजित करण्यात येत आहे। त्यासाठी योग्य बंदोबस्त पुरवण्यात आलेला आहे। प्रत्येका ठिकाणी ॲम्ब्युलन्स, पॉवर बॅकअप, योग्य पुरेशी लाईटची व्यवस्था असा नियोजन करण्यात आलेला आहे। कुठल्याही प्रकारचे गुन्हे घडते कामा नये किंवा कुठल्याही प्रकाराची इव्हटीजिंग वगैरेचे गुन्हे घडता कामा नये आमचे क्राईम ब्रांच आणि महिला पोलिसाचे विशेष पथक दोघे पालखी रूटवर सतत कार्यरत असणार आहे। त्या रूटवर सुद्धा CCTV चलंत असणार आहे।
आणि चेन स्नॅचिंग, पिक पॉकेटिंग किंवा इतर काही गुन्हे घडू नये त्यासाठी योग्य दखल देण्यात आलेली आहे. काही लोक बिना परवाना त्या रूटवर ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करताय, त्यासाठी सुद्धा योग्य प्रतिबंध कारवाई करण्यात आलेली आहे. याशिवाय ह्या पालखी सोहळ्याचा बंदोबस्त करत असताना सर्वात मोठा जे एक बंदोबस्त लावला जाते ते ट्रॅफिक डायव्हर्शनचे आहे. कारण त्या रूटला येणारे आणि जाणारे सर्व रस्त्यावर कुठेही प्रकारचा काही गाडी बंद पडणे किंवा त्या ट्रॅफिक वळवणे काही एखाद्या कारणाने, त्यासाठी कंटिंजन्सी रूट प्लॅन करण्यात आलेले आहे. कंटिंजन्सी रूटवर सुद्धा गुन्हे नियंत्रण दृष्टीने पोलीस दलातर्फे जे पेट्रोलिंग आहे, पोलीस पेट्रोलिंग ठेवण्यात आलेली आहे. भाविकाला कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी प्रत्येका प्रकारची काळजी जी आहे ती घेण्यात आलेली आहे. या रूटवर काही वेळी काही स्वागत कक्ष उभे केले जातात. त्या स्वागत कक्षावर काही प्रकार खाऊचे जे पदार्थ ते आहे ते वारकऱ्याला दिले जातात. ते सर्वाचा वेलकम आहे त्यासाठी. परंतु त्या ठिकाणी डीजे लावणे, गाणे वाजवणे किंवा अशा प्रकारचा कुठलाही नॉइज पोल्युशन करणे त्यावर योग्य प्रतिबंध कारवाई सुरुवातीपासून करण्यात आलेली आहे. डीजे फ्री आणि लाऊडस्पीकर फ्री हे वारी जे असणार आहे. त्याच्याबरोबर पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे दोघे पालखी सोहळ्याबरोबर मिळून आणि वारकऱ्याबरोबर मिळून एक हरित वारीचा कन्सेप्ट राबवण्यात आलेला आहे. मागच्या वर्षी सुद्धा अखेर रूटवर प्लांट लावण्यात आले होते. यावर्षी सुद्धा प्रत्येका पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये त्या रूटवर जागोजागी जे आहे ते ट्री प्लांटेशन करण्यात येणार आहे. पाऊस सुरू झालेला आहे म्हणून आता लावण्यात आलेले जे झाडे आहे ते पुढच्या वर्षी अजून मोठे होऊन जाईल आणि पर्यावरणात एक चांगला इम्पॅक्ट त्याचा होईल. याशिवाय संपूर्ण बंदोबस्त जे येणार आहे त्याचे राहण्याची सोय, त्याची ट्रान्सपोर्टेशनची सोय हे सुद्धा चांगल्या प्रकारे करण्यात आलेली आहे. काही गोष्टी जे पुणे ग्रामीण पोलीस दलाकडे सध्या उपलब्ध नाहीये ते दुसऱ्या घटकाकडून मागून घेतल्या गेल्या आहेत. जसा की सर्व्हेलन्स व्हॅन आहे किंवा इतर काही टेक्निकल सर्व्हेलन्सचे जे उपकरण आहे ते दुसरे घटकाकडून विनंतीवर मागण्यात आलेलं आहे. ह्या बंदोबस्ताती योग्य प्रमाणे आमची तयारी आहे आणि आपण सर्वाला पालखी सोहळा 2026 याची खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण साधारण 71 अधिकारी आणि कर्मचारी पकडले तर हे 5000 जवळपास, त्यामध्ये होमगार्ड सुद्धा आहात. पोलीस अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ अधिकारी, त्याच्याबरोबर पोलीस अंमलदार, त्यांच्याबरोबर SRPFचे जवान, QRT, ट्रॅफिकचे अंमलदार आणि होमगार्ड हे सर्व मिळून 5000 पेक्षा जास्त जे आहे ते बंदोबस्त जे आहे ह्या दोघे मार्गावर लावण्यात येणार आहे. सर आज वडगाव न्यायालयामध्ये केतन अग्रवाल हत्याकांडामध्ये सिया आणि चेतनला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. खरं तर पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. नेमकं काय घडलं? त्या गुन्ह्यामध्ये ऑलरेडी 7 दिवसाची आणि नंतर 5 दिवसाची पोलीस कोठडी रिमांड आम्हाला मिळाला होता. आम्ही माननीय न्यायालयाला पुढील 3 दिवसाची कोठडी वाढवून भेटण्यासाठी विनंती केली होती, परंतु त्याचा MCR करण्यात आलेला आहे. हे बघा, इन्व्हेस्टिगेशनचे जे फाईन नुएन्सेस असतात
ते त्यांना गोपनीय ठेवले जातात. परंतु जसं आपण सांगितलेलं आहे की एक घटना घडते, एक गंभीर गुन्हा होते, त्या गंभीर गुन्ह्यामध्ये तो विक्टिम असू द्या किंवा अक्यूज्ड असू द्या, त्याच्या संबंधित खूप काही लोक असतात जे एक किंवा दुसऱ्या पद्धतीने त्याच्याशी निगडीत असतात. त्यांच्याकडून योग्य माहिती घेणे आणि त्याची विचारणा करणे हे गरजेचं आहे. म्हणून दोघे साईडचे जे अक्यूज्ड आणि विक्टिमशी निगडीत जे लोक आहात त्यांच्याकडे चौकशी चालू आहे आणि त्याच्यात खूप काही लोकांची जे चौकशी आहे ते आम्ही करीत आहोत. त्याच्यात जर कुठल्याही प्रकारची लीड असेल ते आपल्याला नक्की सांगण्यात येणार आहे. सर, आपने अभी कहा कि कुछ डॉक्यूमेंट्स दूसरी एजेंसियों से लिए गए, तो वो आप जो आपके पास डॉक्यूमेंट्स लिए उसकी सरकार से मांगनी किया है आपने या आज सकाळी सियाच्या घरी पुन्हा एकदा झडती करण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये दुसरा मोबाईल हस्तगत केला असं कळतंय. त्यामध्ये काही चॅट डिलीट केले किंवा काही ते रिकव्हरीसाठी आता काय प्रोसिजर असेल? हे बघा, ते टेक्निकल प्रोसिजर आहे. आपल्याकडे इथे फॉरेन्सिक जे लॅबॉरेटरीज आहात त्याच्याकडे ते सायबर फॉरेन्सिक्सच्या कॅपेबिलिटीज असतात. ते कॅपेबिलिटीज आम्ही इन्व्हेस्टिगेशनच्या पर्पजेससाठी युटिलाइज करतोय आणि तशाप्रमाणे कुठल्याही प्रकारच्या टेक्निकल डिव्हाइस असेल, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असेल ज्याच्यामध्ये डेटा स्टोरेज होत आहे, ते जर डिलीट केला असेल कोणी त्याचे रिकव्हरीसाठी आणि रिट्रीव्हल डेटासाठी प्रयत्न केले जातात. ते प्रत्येक गुन्ह्यामध्ये केले जातात आणि सदरच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा आम्ही करीत आहोत. कोड लँग्वेजचा वापर झाला असं सांगितलंय. नेमकी ते कोड लँग्वेज कसे आणि निकनेम कोणाला काय वापरायचं? यासाठी आपण मला वाटते की जे पोलीस कस्टडी रिमांडसाठी आम्ही माननीय न्यायालयात रिपोर्ट दिली होती त्याचा वाचन केला असणार आहे, म्हणून आपला हे प्रश्न आमच्या समोर आलेला आहे. तर ते बरेच प्रकारच्या गोष्टी आहात जे अक्यूज्ड आपसात यूज करताय. काही असे प्रकारचे शब्द असतात किंवा असे प्रकारचे नाव असतात. यांची विचारणा, यांची स्कोल चौकशी आणि डिकोडिंग होणे गरजेची असते. त्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. त्यावेळेस असं समोर आलं की त्यांनी केतनला मारण्यासाठी प्रॅक्टिस केली होती, दाखला द्यायची. ती प्रॅक्टिस कुठं केली जायची, किती तास केली जायची आणि किती महिन्यापासून केली जायची? यासाठी योग्य तपास करण्यात आलेला आहे. या ठिकाणी अशा प्रकारचा सराव घेण्यात आला होता. त्या ठिकाणी ऑलरेडी पंचनाम्यातहत माहिती गोळा करण्यात आलेली आहे. त्याचे फाईन डिटेल्स मी आपल्याला सध्या सांगू शकत नाही. नाही, विटनेस जागोजाग चालू आहात. हे बघा, हा प्रश्न थोडा व्यक्तिगत पद्धतीचा आहे. ज्यावेळी हा प्रश्नाचा घडलेले गुन्ह्याबरोबर डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट संबंध येईल ती माहिती आपल्यासमोर नक्की देण्यात येईल. तेव्हापर्यंत ह्या सर्व गोष्टीवर कमेंट करणे सध्या योग्य नाही. बघा, ही जी टेस्ट्स आहात त्याची गरज त्यावेळी असते ज्यावेळी आपल्याला सस्पेक्टवर डायलेमा असते. एकदा आपल्याला खात्री झाली अक्यूज बाबत की नक्की त्यांनी ते घटनाला अंजाम दिलेला आहे, मग त्यासाठी पुढे तसा काही गरज नसते. नाही, सध्या असा काही नियोजन नाही आहे. तो जारजोवा मिळाले आहे. इंट्रोगेशनमध्ये खूप काही माहिती मिळालेली आहे. त्याच्याकडून खूप काही गोष्टी जे त्यांनी वापरल्या होत्या ते जप्ती करण्यात आलेल्या आहात. सर, आज कोर्ट ने पुलिस कस्टडी मांग करने के बावजूद कोर्ट ने ये एप्लीकेशन मंजूर नहीं किए और जुडिशियल कस्टडी में भेज दिए दोनों आरोपी जी। क्या इससे आपकी इन्वेस्टिगेशन को एक कुछ प्रभाव पड़ेगा, क्योंकि क्या इन्वेस्टिगेशन सफर करेगा? देखिए,
इन्वेस्टिगेशन के लिए किसी भी एक्यूज्ड की उपस्थिति जो रहती है पुलिस कस्टडी में, वो ज़्यादा से ज़्यादा मिलना, उसके लिए हम अपना जो है प्रयास करते हैं, क्योंकि इंफॉर्मेशन वहाँ से उनसे लेनी और घटनाक्रम के बार बार उस तरह के जो प्रश्न हैं उनके उत्तर लेने, ये एक फाइन इंटरोगेशन टेक्निक्स जो है वो हम यूज़ करते हैं। तो उसके लिए ज़्यादा पीसीआर मिलना इज़ ऑलवेज गुड फॉर अस, परंतु कोटा ने, माननीय न्यायालय ने ऑलरेडी हमें 7 दिन का पीसीआर फिर 5 दिन का पीसीआर दिया है। हमने दोबारा प्रयास किए था कुछ और माहिती के लिए, बट आवर इन्वेस्टिगेशन इज गोइंग वेल। सर, सिया को पुणे में लाया गया था, इन्वेस्टिगेशन में क्या सामने आया है? मोबाइल भी जब्त किया गया है, कपड़े भी जब्त किए गए, ऐसे बोल रहे हैं। बिल्कुल। अतः अभी क्या होता है कि घटना जब घटती है उस समय बहुत सारे बिलोंगिंग्स रहते हैं, एक्यूज के रहते हैं, विक्टिम के रहते हैं, तो वो सारी चीज़ें इन्वेस्टिगेशन में जब्त की जाती हैं और उसके लिए जो लीगल प्रोसीजर हैं वो प्रोसीजर के द्वारा हम जाके उसको जब्त करते हैं। वही हमने यहाँ पे किया है। केतन को धक्का मारने के लिए प्रैक्टिस की गई थी, कितने महीनों से ये प्रैक्टिस की गई और ये कहाँ पे की गई है? देखिए, मैंने अभी पहले मराठी में ये जो बाइट दिया है उसमें बोला कि फाइन नुएंसेस ऑफ जो इन्वेस्टिगेशन है उसके बारे में हम नहीं बता पाएंगे, लेकिन जिस जगह पे जिस तरह से उन्होंने इस तरह की कोई प्रैक्टिस की थी उसको पंचनामा करके हमने माहिती ली है, इतना बता सकते हैं। Sir, two questions. One is, why was the application for narco analysis or a polygraph test withdrawn? That's what the defense lawyer said. And secondly, is there any third person that the police is looking at as a person of interest in this investigation apart from Chetan and Sia? See, you have asked me 2 questions. The very first thing is that we haven't withdrawn anything. See, in any case, there are 2 things. One is when you have suspects in your custody, and the second thing is when you are convinced that they are the accused who exactly brought this thing to the realization. So, when you have realized this, then the accused are no more suspects as they are perceived to begin with. So, that procedure was initiated with that purpose. Yeah. So, now that there are certain confirmations which have transpired during the investigation, so we are carrying out the investigation with the direction we are getting now on. Sir, the presence of any third person in the investigation, any person of interest? Investigation involves n number of people. As we record the statements, as we get information about, say, 2 people, and they lead us to another 3 people, they lead us to another 4 people. Every name transpiring in the investigation is inquired about. If we find there could be some information of interest for the sake of investigation, so we approach those people or we request them to come to the police station to cooperate in the investigation. So a few people have been requested for the same and they are cooperating with the investigation. There are a few people we are doing investigation. चेतनचा मित्र पण यामध्ये सहभागी होता, असं काही आहे का? So, कोड लैंग्वेज का यूज किया था, ऐसा सामने आ रहा है। कोड लैंग्वेज क्या थी, वो सब क्या था? देखिए, डिजिटल जो डेटा रहता है किसी के पास भी, उसमें बहुत बार इनफॉर्मल लैंग्वेज का यूज किया जाता है और अलग अलग जो निक नेम्स और चीज़ों से एड्रेस किया जाता है। उसके बिना बहुत सारे विदाउट कंटेस्ट, जिसका कॉन्टेक्स्ट आपको क्लियर नहीं होता है, वो कुछ फ्रेजेस आपको मिलते हैं। तो इस यहाँ पे जो आप कोड बोल रहे हैं, इसका मीनिंग वो है और उस दिशा से हम तपास करते हैं, क्योंकि डॉट्स कनेक्ट करना इन्वेस्टिगेशन में जरूरी रहता है। रिक्रिएशन किया गया था। मोटिव तो आई थिंक इट्स ऑल क्लियर विद अस ऑल, बट विदाउट फाइलिंग द चार्जशीट आई कैन नॉट कमेंट अपॉन इट। या घटनेमध्ये अशा काही प्रत्यक्षदर्शी कुणी आहे का जे आतापर्यंतच्या तपासात समोर आले? प्रत्यक्षदर्शी ही घटना घडताना पाहिलं असेल। यामध्ये
महत्त्वाचे काही साक्षीदार जे आहे ते त्या ठिकाणी उपस्थित होते ते आमच्या समोर आलेले आहात, त्याचे जाबजबाब घेण्यात आलेले आहात आणि त्याबाबत त्यापुढे जास्त कमेंट करणे योग्य नाही। क्राइम सीन रिक्रिएशन किया गया था, चेतन और सिया को वहाँ पर लेके जाके केतन का वजन जितना जो स्टैचू है नीचे फेंक दिया था, लेकिन अभी तक जो स्टैचू है वो दोनों भी नीचे है, पुलिस वहाँ तक गई नहीं, इसका मतलब क्या होता है? वो हमने रिमूव करवा दिया है। सर चेतनचा मित्र होता का याच्यामध्ये? देखिए त्यामध्ये आपण दोनदा मी उत्तर दिलेलं आहे की ऑल द विटनेसेस और ऑल द पर्सन्स ऑफ इंटरेस्ट फॉर द सेक ऑफ इन्वेस्टिगेशन है, उन सब की हम इंक्वायरी चौकसी करते हैं एंड वट एवर डॉट्स आर कनेक्टेड, कोई पिक्चर्स उभर के सामने आती है उसके बाद ही किसी चीज़ पे कमेंट किया जा सकता है। अभी जो एक्यूज्ड और विक्टिम से रिलेटेड जो भी उनका फ्रेंड सर्कल था, रिलेटिव थे, उनके पास इंक्वायरी की जा रही है। दैट्स व्हाट आई वुड से फॉर नाउ। थैंक यू। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।